तर कुंभमेळ्यावर खर्च करण्यापेक्षा शाळांवर खर्च केला असता तर बंद पडलेल्या शाळा वाचल्या असत्या, असं मोठं विधान केलेलं आहे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी। यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरच निशाणा साधलेला आहे। मी चौकटीच्या बाहेर जाऊन बोलते, परंतु जे शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांचं स्वागत केलं गेलं पाहिजे, असंही न्यायमूर्ती वराळे यांनी म्हटलंय। कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी दे। 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या नाही। आणि मी हे तुम्हाला आग्रहाने, आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो,